धडक मोर्चाचा दणका. खलाणेतील आदिवासी बांधवांच्या संघर्षाला मोठे यश. अखेर घरकुलांच्या जागेची मोजणी पूर्ण. नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. अन्यायाविरोधात जेव्हा लोकशक्ती एकत्र येते आणि त्याला खंबीर नेतृत्वाची साथ मिळते तेव्हा प्रशासनाला झुकावेच लागते. याचा प्रत्यय मालेगाव तालुक्यातील खलाणे गावात आला आहे. घरकुल मंजूर होऊनही केवळ जागेअभावी रखडलेल्या आदिवासी बांधवांच्या घरांचा प्रश्न आता मार्गी लागला असून प्रशासनाकडून जागेची अधिकृत मोजणी पूर्ण करण्यात आली आहे. असा होता अन्यायाचा पाढा. खलाणे गावातील अनेक आदिवासी कुटुंबांना शासकीय योजनेतून घरकुल मंजूर झाले होते, मात्र हक्काची जागा उपलब्ध नसल्याने त्यांना घर बांधता येत नव्हते. आपल्या हक्काच्या घरासाठी या नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींपासून ते सरकारी कार्यालयांपर्यंत अनेक चक्रा मारल्या, मात्र पदरी केवळ निराशाच आली. वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या नागरिकांच्या व्यथा कोणीही ऐकून घेत नव्हते. शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वात वज्रमुठ जेव्हा सर्व दरवाजे बंद झाले तेव्हा खलाणे गावातील सामाजिक कार्यकर्त्या आशाताई जाधव, रामाभाऊ हाके आणि भाऊसाहेब हेळंगे यांनी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांची भेट घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शेखरदादा पगार यांनी तातडीने या लढ्याचे नेतृत्व स्वीकारले. त्यांच्या आवाहनानुसार खलाणे गावातील शेकडो नागरिक आणि महिला रस्त्यावर उतरल्या. महिलांचे ऐतिहासिक धरणे आंदोलन प्रशासनाला जागे करण्यासाठी खलाणेतील महिलांनी मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सलग 3 दिवस ठिय्या मांडला. रणरणत्या उन्हात आणि हक्काच्या मागणीसाठी महिलांनी दिलेला हा लढा ऐतिहासिक ठरला. अखेर या आंदोलनाच्या धसक्याने प्रशासकीय यंत्रणा हलली आणि तातडीने जागेची मोजणी करण्याचे आदेश देण्यात आले. अखेर स्वप्न साकार होणार. आज प्रत्यक्षात खलाणे गावात घरकुलांच्या जागेची मोजणी करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण होते. याप्रसंगी आशाताई जाधव, सरपंच गोरख भवर, ग्रामसेवक D.V. सावळे, बायटाबाई तलवारे, संदीप वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आमच्या संघर्षाला यश मिळाले, वजा आशाताई जाधव. यावेळी बोलताना आशाताई जाधव म्हणाल्या की आम्ही अनेक ठिकाणी न्यायासाठी गेलो, पण आम्हाला केवळ आश्वासने मिळाली. शेवटी शेखरदादा पगार यांच्या खंबीर नेतृत्वामुळेच आज गरिबांना हक्काची जागा मिळत आहे. हा विजय खलाणेतील प्रत्येक कष्टकर्त्याचा आणि एकजुटीचा आहे. लोकशाही धडक मोर्चाच्या या यशस्वी लढ्यामुळे संपूर्ण तालुक्यात शेखरदादा पगार आणि आंदोलक कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे. मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा.